आणि या मंजूर केल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे माननीय राष्ट्रपतींच्या परवानगी करता हा आपला अध्यादेश आपला अधिनियम पाठवला होता। एक अतिशय मला असं वाटतं क्रांतिकारी अशा प्रकारचा अधिनियम आपण तयार केला होता, ज्याच्यामध्ये लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण लोकायुक्तांचं एक त्या ठिकाणी एक लोकायुक्त आणि त्याच्यात एक अध्यक्ष 4 सदस्य अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था केली होती। आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यालाही आपण लोकायुक्ताच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय हा या कायद्यामध्ये घेतला होता। आणि अशा प्रकारचा कायदा आपण पाठवल्यानंतर त्या कायद्याला आता माननीय राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे, पण ती मान्यता देताना त्यांनी 2-3 गोष्टी आपल्याला पॉइंट आउट केल्या आहेत आणि त्या सुधारणा करून तुम्ही त्याला मान्यता द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सुधारणा छोट्याशा आहेत। त्यातली पहिली सुधारणा जी आहे ती अपॉइंटेड डेटच्या संदर्भात, म्हणजे कायदा केव्हा अस्तित्वात येईल तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की या वेगवेगळ्या अपॉइंटेड डेट असू शकतील, कारण आपण कायदा अस्तित्वात आणला त्या दिवशी जुना कायदा संपेल आणि मग परिस्थिती अशी होईल की जुन्या कायद्याचे जे लोकायुक्त आहेत त्यांचा पदावधी संपलाय, नवीन कायदा अस्तित्वात आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे सिलेक्शन प्रोसेस झालेली नाही म्हणून लोकायुक्त नाही। आणि म्हणून त्यांनी आपल्याला सूचना केलेली आहे की हा कायद्याची अपॉइंटेड डेट जी आहे ती आणायच्या आधी तुम्ही पहिल्यांदा या कायद्याच्या अनुसार लोकायुक्त सिलेक्शन जे आहे त्या सिलेक्शनची अपॉइंटेड डेट घोषित करा, त्यानुसार लोकायुक्ताचं सिलेक्शन करा आणि मग त्याच्यानंतर कायदा अस्तित्वात आणा, जेणेकरून लॅग होणार नाही आणि त्या ठिकाणी लोकायुक्त संस्था अस्तित्वात आहे पण त्याच्यावर कोणीच व्यक्ती नाही अशी परिस्थिती होणार नाही। म्हणून अनुषंगिक एवढाच बदल आपण करतोय की अपॉइंटेड डेट हे 2 वेळा होतील। पहिलं सिलेक्शन प्रोसेस होईल आणि सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर ही संस्था अस्तित्वात येईल, अशा प्रकारचा एक बदल आपण त्या ठिकाणी करतोय। दुसरा बदल जो आहे तो अनुषंगिक एवढाच आहे की आपण जेव्हा कायदा केला तेव्हा केंद्रीय कायदे झाले नव्हते, त्यावेळेस आपल्या कायद्यामध्ये जुन्या केंद्रीय कायद्यांचा उल्लेख आहे, म्हणजे आपण IPCचा उल्लेख केलाय। आता IPC अस्तित्वात नाहीये